मित्रांनो, तुम्ही जी आर पाहू शकता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026, 2 जून 2026 चा जी आर आहे. जी आर मध्ये नेमकं काय दिलेलं आहे आपण सविस्तर माहिती पाहणारच आहोत. कोणत्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये कर्जमाफी, तर कोणत्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपयापर्यंत मिळणार आहेत किंवा ते माफ होणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर OTS ही भानगड देखील काय आहे हे देखील आपण पाहणार आहोत. तुम्ही पाहू शकता जी आर मध्ये खाली एक वेळ समझोता म्हणजेच OTS या ठिकाणी दिलेला आहे. हे देखील OTS काय आहे हे आपण पाहणार आहोत मित्रांनो. मित्रांनो, सर्वात आधी कोणत्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये कर्ज माफी होणार आहे याबद्दल आपण पाहणार आहोत. योजनेचा तपशील मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 असे या योजनेला संबोधित केलेला आहे. तर कर्जमुक्ती कशा प्रकारचं आहे मित्रांनो, ज्या शेतकऱ्याकडील दिनांक 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची दिनांक 9/3/9/2025 अखेर थकीत असलेली, दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेली, एक किंवा अनेक बँकाकडील सर्व कर्ज खात्यावरील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह अधिकतम 2 लाख रुपये आहे, अशा शेतकऱ्यांची जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता त्यांच्या कर्ज खात्यात 2 लाख रुपये कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. हे तुम्ही मुद्दा व्यवस्थित लक्षात करून घ्यायचा आहे मित्रांनो. त्याचबरोबर मुद्दा 2 मध्ये देखील त्याच प्रकारचे पॉइंट्स दिलेले आहेत, ते देखील आपण पाहणार आहोत. दिनांक 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठन किंवा फेर पुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या कर्जामधील 30/9/2025 रोजी थकीत असलेल्या व दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेल्या हप्त्यांची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम 2 लाख रुपयापर्यंत असलेल्या त्यांचा कर्जमुक्ती योजनेत समावेश करण्यात येईल. हे देखील मित्रांनो तुम्ही व्यवस्थितरित्या मुद्दा वाचून घ्यायचा आहे. त्याचबरोबर मित्रांनो, यामध्ये प्रोत्साहनपर जे 50,000 कर्जमुक्तीचा लाभ दिलेला आहे ते देखील आपण पाहणारच आहोत. ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेचा लाभ मिळालेला आहे, अशा शेतकऱ्यांनी 1/4/19 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन, फेर पुनर्गठन केलेल्या थकीत हप्त्याची दिनांक 30/9/2025 अखेर थकीत असलेली, 31/3/2026 अखेर परतफेड न झालेली, एक किंवा अधिक बँकाकडील सर्व कर्ज खात्याची एकत्रित थकबाकी मुद्दल व व्याजासह एकूण 50,000 रुपयापर्यंत असल्यास त्यांना या योजनेत अंतर्गत 50,000 अधिकतम मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. मित्रांनो, पॉइंट तुम्हाला व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचे आहेत. तारीखामध्ये गोंधळ होऊ शकतो मित्रांनो या ठिकाणी. मित्रांनो, प्रोत्साहनपर 50,000चा लाभ कोण्या शेतकऱ्याला मिळणार आहे, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, वित्तीय शिस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2022-23, त्याचबरोबर 23-24 आणि 24-25 या 3 आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून आर्थिक वर्ष संपल्यानंतर 30 जून पूर्वी किंवा बँकेच्या प्रचलित नियमानुसार विहित वेळेत यापैकी नंतरची असेल त्या दिनांकापूर्वीची कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या हेतूने प्रति शेतकरी 50,000 इतक्या अधिकतम रकमेपर्यंत लाभ देण्यात येईल, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे मित्रांनो. म्हणजे कोणत्या 2 वर्षामध्ये तुम्ही नियमित परतफेड करत असाल तर प्रोत्साहनपर 50,000 हे तुम्हाला रक्कम मिळणार आहे मित्रांनो. तर आता OTS काय असणार आहे हे देखील आपण पाहणार आहोत.
सदर योजनेमध्ये दिनांक 1/4/19 ते 31/3/2026 अखेर उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज खात्याची एक किंवा अनेक बँकाकडील सर्व कर्ज खात्याची मुद्दल व व्याजासह 30/9/2025 रोजी थकीत असलेली 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेली एकत्रित थकबाकीची रक्कम 2 लाखापेक्षा जास्त असेल अशा शेतकऱ्याने प्रथम 2 लाखापेक्षा जास्त असलेली थकीत रकमेची बँकेस किंवा संस्थेत परतफेड करणे आवश्यक असेल. अशी रक्कम परतफेड केल्यानंतरच पात्र शेतकऱ्याला एक वेळ समझोता म्हणजेच OTS 2 लाख रुपये रकमेचा लाभ देण्यात येईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे मित्रांनो GR फार बारकाईने वाचावा लागणार आहे. इतक्या लवकर GR समजण्यात येणार नाही मित्रांनो. GR ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. GR डाउनलोड करून तुम्ही खूप आरामशीर हे वाचायचं आहे मित्रांनो, जेणेकरून नेमकं GR मध्ये काय दिलेलं आहे ही सर्व माहिती तुम्हाला कळून जाईल. व्हिडिओमध्ये ठळक पॉईंट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. काय प्रश्न कमेंट असतील तर कमेंट मध्ये विचारा, त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.